न्यूज। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या किंवा बॉम्बस्फोटाच्या प्रसंगावधान राखून करावयाच्या कार्यपद्धती संबंधाने यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 10/5/2025 रोजीच्या 11 ते 12 वाजेच्या दरम्यान नवीन बसस्थानक यवतमाळ येथे बॉम्ब कॉलची रंगीत तालीम घेण्यात आली। सदर तालिमेच्या अनुषंगाने यवतमाळ येथील नवीन बसस्थानक वाहन पार्किंगमध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने घातपात करण्याच्या उद्देशाने बॉम्ब असलेली बॅग ठेवली आहे, अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्ष यवतमाळ येथे मिळताच यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचून कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होऊ न देता बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाद्वारे संपूर्ण घटनास्थळाची घातपात विरोधी तपासणी करण्यात आली आणि सदर बॉम्ब असलेल्या बॅगला नवीन बस स्थानकासमोरील निर्मनुष्य केलेल्या ठिकाणी नेऊन सदर बॉम्ब हा डिफ्यूज होणारा नसल्याने त्याचा ब्लास्ट करून निकामी करण्यात आला। त्यानंतर फॉरेन्सिक टीमच्या मार्फतीने घटनास्थळावरील भौतिक पुरावे जप्त करण्यात आले। सदर घटनेदरम्यान थांबवून ठेवलेली रस्त्यावरील गर्दी ही ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने सुरळीत करण्यात आली। त्यानंतर सदरची कार्यवाही ही पोलीस विभागातर्फेच घेण्यात आलेली एक मॉक ड्रिल असल्याचं मेगाफोनद्वारे नागरिकांना सांगण्यात आले। सदरची रंगीत तालीम मॉक ड्रिल श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री पीयूष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, विजय नाफडे पोलीस उपअधीक्षक गृह, दिनेश बैसाने एसडीपीओ यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग बोंपिलवार, प्रमुख दहशतवाद विरोधी शाखा यवतमाळ पोलीस उपनिरीक्षक उल्हास परांडे, बॉम्ब शोधक व नाशक पथक पोलीस उपनिरीक्षक संजय धवणे, प्रमुख QRT पथक व RCP पथक तसेच पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यवतमाळ शहर, पोलीस निरीक्षक प्रशांत कावरे पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण, पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर पोलीस स्टेशन लोहारा, पोलीस निरीक्षक रणधीर पोलीस स्टेशन अवधूतवाडी, पोलीस ज्ञानोबा देवकते जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडाले अंगुली मुद्रा विभाग, वैद्यकीय अधिकारी व अग्निशामक दल यांनी केली आहे। एखादा बॉम्ब हल्ला अथवा दहशतवादी हल्ला झाल्यास पोलिसांनी काय करावे तसेच नागरिकांनी प्रसंगावधान राखून काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत सदर रंगीत तालिमीद्वारे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले। तसेच नागरिकांनी जागरूक राहून दहशतवादासंबंधी काहीही माहिती असल्यास नियंत्रण कक्ष यवतमाळ येथे फोन क्रमांक 07232242700 व डायल 112 वर संपर्क करून कळवावे असे आवाहन यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे। ठाणेदार, RCP, फायर ब्रिगेड, नगरपालिका कर्मचारी यांनी अतिशय तात्काळ ज्याप्रमाणे आपल्याला कॉल मिळाला की आम्हाला बस स्टँडला इथे एक संशयास्पद बॅग मिळाली आहे, तर रीतीनं लवकरात लवकर लोक आपल्या स्पॉटला पोहोचले। त्यांनी आपापली जबाबदारी समजून घेतली, काय तर पब्लिकला इव्हॅक्युएट केलं, त्याचप्रमाणे PDSला पाचारण करून हे त्यामध्ये काही संशयात काही ID वगैरे आहे का हा चेक केला आणि त्यांनी अतिशय चोखपणे आपली जी काही कारवाई आहे बॉम्ब डिफ्यूज करण्याची जे त्यांनी पार पाडलेली आहे, त्यामुळे की आपली ही जी मॉक ड्रिल आहे ते एकदम सक्सेस झालेली आहेत। त्यामध्ये सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, कारून BDS, ATF, RCP Subscribe now and press the bell icon. Never miss an update.